and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. CLR प्रस्तुत करत आहे वी लर्न इंग्लिश लेसन 38. आम्ही इंग्रजी शिकतो पाठ 38. Ha ha ha! The sky is not falling. A leaf fell on your head. You all are foolish. It was only a leaf. Oh, a leaf? A leaf fell on my head? The sky is not falling? It was only a leaf? Ha 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 ha! Okay, now you must practice. इंग्रजी नाटक करायचं असेल तर खूप प्रॅक्टिस करायला हवी बरं का. टीचर, आज गावात मी एक जाहिरात वाचली इंग्रजी नाटकाची. हे, इंग्रजी नाटक कसं असेल? नाही, गणेश बरोबर सांगतोय हं. आपल्या गावातल्या नवीन हायस्कूलची मुलं इंग्रजी नाटक करणार आहेत. प्रिन्सेस नॉट स्माइल असं काहीतरी नाव आहे नाटकाचं. हो, द प्रिन्सेस हू नेव्हर स्माइल्ड. न हसणारी राजकन्या. तुम्ही सर्वांनी नक्की पहा बरं का नाटक ते. पैसे द्यायला लागतील का? नाही, तिकिटाला पैसे नाहीत. पण आता शाळा सुटल्यावर लवकर लाईनीत उभं राहून तिकीट घ्या बरं का. फक्त 100 मुलांना तिकीट देणार आहेत. प्रत्येक मुलाला एकच तिकीट मिळेल. चला, आता जाऊन हायस्कूलमध्ये आपापली तिकीटं घ्या. पण नीट लाईनीत उभं राहून बरं का. धक्काबुक्की नाही करायची. चला, पळा आता. Run, run! The sky is falling. मी आधी आले. I was first. नाही ग, मी फर्स्ट. अगं जाऊ देत, आपण दोघी फर्स्ट बर का. जाऊ दे, तू फर्स्ट, मी सेकंड. तो पहा, संतोष आला. There is संतोष. संतोष, come here fast. पण माझा प्रश्न असा आहे, तुम्ही सगळे इथे रांगेत का उभा आहात? संतोष, तू नक्की झोपेत असतोस. अरे, तिकीट नाही का घ्यायची नाटकाची? ओ येस, आय रिमेंबर. द प्रिन्सेस हू नेव्हर स्माइल्ड. मला पण हवाय तिकीट. मग तू रांगेत उभा राहा, मध्येच नाही घुसायचं. I am first. Savita is second. Ganesh is third. Ravi is fourth. Bayu is fifth. Manisha is sixth. Madhuri is seventh. Nasreen is eighth. Anwar is ninth. Okay, I am 10th. मी 10वा. आपल्याला उद्याची तिकीटं घ्यायची आहेत. सविता, आज तारीख काय आहे? What is the date today? Today is the 10th. मग उद्या tomorrow will be the 11th. Sunday. Today is Saturday. Tomorrow will be Sunday. आणि काल शुक्रवार होता. कसं म्हणायचं इंग्रजीत? येस. Yesterday. Yesterday was Friday. Yesterday was the 9th. म्हणजे yesterday was the 9th. Today is the 10th. Tomorrow will be the 11th. हे झालं तारखेचं. तारीख म्हणजे डेट. आणि दिवस म्हणजे डे. Yesterday was Friday. Today is Saturday. Tomorrow will be Sunday. मित्रमैत्रिणींनो, तुम्ही सांगा बरं, आज कोणता दिवस आहे? इंग्रजीत म्हणा. टीचर तुम्हाला बरोबर आहे का ते सांगतील. अशी सुरुवात करा.
टुडे इज. सांगितलं का पूर्ण वाक्यात? आता काल कोणता दिवस होता? इंग्रजीत पूर्ण वाक्यात सांगा. येस्टरडे वॉज अशी सुरुवात करायची आहे हं. आता उद्या कोणता दिवस आहे? कशी सुरुवात करणार बरं? टुमॉरो विल बी. बरोबर उत्तर दिलत ना. आता पुढे काय होतंय ते ऐका बरं. मी जे उभा होतो बाजूला हो चल. मी आधी आले. राजू मध्ये नको घुसूस. आम्ही इथं सकाळपासून उभे आहोत. तू जा बाहू मागे. जा रे मागे जा. राजू तू मागे जा ना. पण राजूला घरी लवकर जायला हवं. त्याची आई आजारी आहे. त्याला आपण आधी तिकीट घ्यायला उभं करू. ओके राजू, यू केम आफ्टर मी, बट यू विल गेट युअर तिकीट बिफोर मी. ओके? काही कळलं नाही आम्हाला. रंजना, तू इतकं इंग्रजीत बोललीस तर आम्हाला नाही कळत. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला कळलं असेल नाही का? पुन्हा ऐका हं लक्ष देऊन. आफ्टर म्हणजे नंतर आणि बिफोर म्हणजे आधी. आठवतंय ना? मग रंजनाचं वाक्य नीट ऐका आणि ती काय म्हणाली ते तुमच्या टीचरना मराठीत सांगा. राजू, you came after me, but you will get your ticket before me. रंजना म्हणाली, राजू, तू माझ्या नंतर आलास, पण तुला माझ्या आधी तिकीट मिळेल. आता पुढे काय होतंय ते ऐका बरं. No tickets for today. Only for Sunday. पण आम्हाला आजची तिकीटं नकोच आहेत. We don't want tickets for today. We want tickets for tomorrow. Yes, not today. Tomorrow. Tomorrow will be Sunday. Okay. Who is first? I am first, but please give Raju his ticket first. Who is first? Bar Baba, Raju is first. Raju is first. I am second. Savita is third. Okay? Now please give Raju his ticket. One ticket for Raju, one for me. रंजना, प्लीज तुझा इंग्रजी बोलणं बंद कर. पटपट तिकीट घेऊ दे. नाहीतर टुडेचा टुमॉरो इथेच होऊन जाईल. मुलांनो, पाठाच्या या भागात नवीन शिकलेले इंग्रजी शब्द आणि वाक्य पुन्हा ऐकायला मिळतील. शिक्षकांनी यांची आपल्या वहीत नोंद केल्यास पाठानंतर सराव करायला सोपं वाटेल. मुलांनो, नीट लक्ष देऊन ऐका हं. नंतर तुम्हालाही असंच बोलायचं आहे. पण आता फक्त ऐका. फर्स्ट म्हणजे पहिलं, सेकंड म्हणजे दुसरं, थर्ड म्हणजे तिसरं, फोर्थ म्हणजे चौथं, फिफ्थ म्हणजे पाचवं, सिक्स्थ म्हणजे सहावं, सेवन्थ म्हणजे सातवं, एट्थ म्हणजे आठवं, नाइन्थ म्हणजे नववं, टेन्थ म्हणजे दहावं. टुडे इज द 10th म्हणजे आज 10 तारीख आहे. Yesterday was the 9th. Tomorrow will be the 11th. टुडे इज सॅटरडे म्हणजे आज शनिवार आहे. Yesterday was Friday. Tomorrow will be Sunday.
मित्रमैत्रिणींनो, पाठाच्या या भागात मी सांगेन त्याप्रमाणे तुम्ही बोलायचंय. तुमचे टीचर तुम्हाला मदत करतील. जर तुम्ही शाळेत नसाल तरीही माझ्या सूचनांप्रमाणे बोला बरं का. आपण मराठीत पहिला, दुसरा, तिसरा असं जे म्हणतो ना, ते आता असंच इंग्रजीत म्हणायला शिकूया. आधी टीचर 10 मुलींना किंवा मुलांना एका ओळीत उभं करतील. पटकन बरं का. मी 20 सेकंद थांबते. 10 मुलांनी ओळीत उभं राहायचंय. झाली का रांग तयार? बरं, आता पहिल्या मुलांनी म्हणायचं आय एम फर्स्ट. दुसऱ्या मुलांनी म्हणायचं आय एम सेकंड. मग थर्ड, मग फोर्थ, असं 10th पर्यंत म्हणत जायचं. आय एम असं वाक्य सुरू करायचं बरं का. करा सुरू. व्हेरी गुड. आता बसा जागेवर. बरं, आता आजची तारीख काय आहे ते तुम्ही सर्वांनी एकत्र सांगायचं. टुडे इज द 9th असं वाक्य तयार करा. पण आजची खरी तारीख सांगा बरं का. सांगा. टुडे इज द अशी वाक्याची सुरुवात करा. आता कालची तारीख पूर्ण वाक्यात सांगा. येस्टरडे वॉज द अशी वाक्याची सुरुवात करा. आता उद्याची तारीख सांगा पूर्ण वाक्यात. टुमॉरो विल बी द अशी वाक्याची सुरुवात करा. व्हेरी गुड. आता पुढची 15 मिनिटं टीचर सराव चालू ठेवतील. येस्टरडे, टुडे आणि टुमॉरो ह्या शब्दांचा वापर करून वेगवेगळ्या मुलांना पूर्ण वाक्यात तारीख सांगू देतील. याचप्रमाणे वार म्हणायचाही सराव करा हं. तसंच फर्स्ट, सेकंड, थर्ड असं 10th पर्यंत म्हणायचा सराव घेतील. आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी.